नववर्षाच्या सुरुवातीला सर्वसामान्यांना महागाईचे चटके लागणार आहेत, कारण अनुदानित गॅस सिलेंडरच्या किमतींमध्ये 2 रुपयांची वाढ करण्यात आली आहे, तर पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीतही वाढ करण्यात आली आहे। पेट्रोल ₹1.29 महागले, तर डिझेल 97 पैशांनी महागले। वाढीव दरांमध्ये राज्यात लावल्या जाणाऱ्या करांचा समावेश नाहीये, त्यामुळे प्रत्यक्षात ही वाढ जवळपास 2 रुपये आहे, तर डिझेलच्या दरात साधारण 1.5 रुपयांची वाढ झाली आहे। चालू महिन्यात तिसऱ्यांदा ही वाढ झाली आहे। आता राज्यात आज मध्यरात्रीपासून हे नवे दर लागू करण्यात आले आहेत। विमानांच्या इंधनांच्या किमतीत देखील वाढ झाली आहे, त्यामुळे हवाई सफरही आता महाग होण्याची शक्यता आहे। आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील कच्च्या तेलाच्या बदललेल्या दरांचा आणि रुपया डॉलरच्या विनिमयाचा आढावा घेत हे दर निश्चित केले जातात। नवीन वर्षाच्या सुरुवातीला देशातली सर्वात मोठी बँक असणाऱ्या भारतीय स्टेट बँकेनं कर्जदारांना मोठा दिलासा दिलाय। स्टेट बँकेनं व्याजाच्या दरामध्ये 0.90% कपात जाहीर केली आहे। नोटाबंदीनंतर बँकांकडे लाखो कोटी रुपयांची गंगाजळी जमा झाली आहे, त्यामुळे व्याजाच्या दरात कपात अपेक्षित होतीच। त्यालाच अनुसरून पंतप्रधानांनी बँकांना व्याजाच्या दरात कपात करण्याचं अपील सुद्धा केलं होतं आणि त्यानुसारच स्टेट बँकेनं पुढाकार घेऊन ही घसघशीत कपात जाहीर केली आहे। त्यामुळे आता गृहकर्ज, वाहन कर्ज मोठ्या प्रमाणात स्वस्त होणार आहे। स्टेट बँकेपाठोपाठ देशातल्या इतर मोठ्या सहकारी बँका, खासगी बँका आणि कर्ज वाटप संस्था देखील व्याजाच्या दरात मोठी कपात करण्याची शक्यता आहे। देशभरात अत्यावश्यक सेवांसाठी असलेला 112 हा एकमेव नंबर नव्या वर्षात कार्यान्वित झालाय। पोलीस, अँब्युलन्स, अग्निशमन दल या सगळ्या सेवांसाठी 112 हा एकमेव इमर्जन्सी नंबर असणार आहे। पोलिसांसाठी 100, अग्निशमन दलासाठी 101, अँब्युलन्ससाठी 102 आणि आपत्कालीन संकटासाठी 108 हे क्रमांक होते। मात्र आता यापुढे एवढे नंबर लक्षात ठेवण्याची गरज राहणार नाहीये, कारण आता केवळ 112 हा नंबरच डायल केल्यास या सगळ्या अत्यावश्यक सेवा तुम्हाला उपलब्ध होणार आहेत। ट्रायने हा प्रस्ताव टेलिकॉम मंत्रालयापुढे ठेवला होता। चलनातून रद्द झालेल्या 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बँकेतून बदलून घेण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना देण्यात आलेली मुदत 30 डिसेंबरला संपली आहे। मात्र या काळात नोटा बदलून घेण्यात असमर्थ ठरलेल्या अनिवासी भारतीयांना रिझर्व्ह बँकेने दिलासा दिलाय। नोटा बदलून घेण्याची मुदत रिझर्व्ह बँकेने वाढवून दिली आहे। जे भारतीय नागरिक 9 नोव्हेंबर ते 30 डिसेंबर या काळात भारताबाहेर होते, त्यांना 31 मार्च 2017 पर्यंत बँकेतून नोटा बदलून घेता येतील, तर अनिवासी भारतीयांना 30 जून पर्यंत नोटा बदलून घेण्याची मुदत रिझर्व्ह बँकेने दिली आहे। मात्र अनिवासी भारतीयांना फेमा कायद्यानुसार प्रति व्यक्ती 25,000 एवढीच रक्कम बदलून घेण्याचं बंधन आहे। नागभूषण कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर तोंडसूक घेतलंय। जेव्हा मी मुख्यमंत्री पदावरून पायउतार होईल, तेव्हा मुंबईकरच म्हणतील की नागपूरच्या माणसानेच मुंबई बदलून दाखवली, असं मुख्यमंत्री म्हणाले। नागभूषण फाउंडेशनतर्फे मुख्यमंत्र्यांना नागभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं। केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते मुख्यमंत्र्यांना हा पुरस्कार देण्यात आला। मुंबईमध्ये विकास प्रकल्पांच्या मुद्द्यावरून नेहमीच शिवसेनेची भाजपसोबत खडाजंगी होते, अशा मुख्यमंत्र्यांनी भाषणातून सोडलेले बाण शिवसेनेच्या दिशेने आहेत का, अशी चर्चा आता रंगू लागली आहे। ऑक्टोबर 2014 मध्ये मुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारला, तेव्हा मुंबईतील अनेक विकास प्रकल्प फायलींमध्येच धुळखात पडलेले होते। अनेक वर्ष परवानग्याच मिळत नव्हत्या। मात्र मुंबईचे सीसीटीव्ही प्रकल्प, रेल्वे वाहतुकीचे आधुनिकीकरण आणि ट्रान्स हार्बर लिंक या सर्व प्रकल्पांना मार्गी लावण्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला आहे। सरकारमधील नोकरशाहीचाही त्यांनी आपल्या भाषणातून समाचार घेतला। घटनेने लोकहिताचे निर्णय घेण्याचे अधिकार लोकप्रतिनिधींनाच आहे, मंत्रालयातील सेक्रेटरींना नाही, अशा शब्दांमध्ये त्यांनी नोकरशाहीचा समाचार घेतला। लोकहिताचे निर्णय घेताना कोणाच्या बापालाही घाबरण्याची गरज नाही, असंही ते म्हणाले। महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून काम करत असताना मला ही गोष्ट माहिती आहे की महाराष्ट्राचं भाग्य ठरवण्याचा अधिकार हा जनतेनं निवडून दिलेल्या नेत्यांना आहे, तो काही कुठल्या सेक्रेटरीला नाही आहे, तो कुठल्या अधिकाऱ्याला नाही आहे। आणि म्हणून ही जी निवडून दिलेली व्यवस्था आहे, ही व्यवस्था जी जनतेच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्याकरता तयार केलेली संवैधानिक व्यवस्था आहे, या व्यवस्थेने निर्णय करायचा आहे। आणि मग जनहिताचा निर्णय असेल तर कोणाच्या बापाची चिंता करायची नाही, तो निर्णय करून टाकायचा आणि तशाच प्रकारचं काम हे करायची सुरुवात आम्ही केली आहे। सगळ्यात चांगली गोष्ट आहे की आम्ही सत्तेच्या सगळ्या ठिकाणी केंद्रबिंदू असून आमच्यामध्ये सगळ्यांमध्ये एकच आहे आणि आम्ही दोघांनी काळजी घेतली की कुठल्याही परिस्थितीत आपल्या पक्षाची एकता, आमची मतभिन्नता असते काही वेळा, पण आम्ही चर्चा करत असताना त्यातून दोघंच विचार करून ठरवतो काय करायचं।
मोरपिसाची आवड साऱ्यांनाच असते आणि या मोरपिसासाठी वेडा झालेल्या एका व्यापाऱ्याला काही भामट्यांनी चक्क 12.5 लाखांना लुबाडले. अखिलेश पांडे असं या व्यापाऱ्याचं नाव आहे. मुंबईमध्ये दुर्मिळ वस्तू खरेदी करणाऱ्या जे ग्रुप ऑफ कंपनीच्या नागपुरातील मुकेश नावाच्या एजंटनं त्यांना हातोहात फसवलंय. उत्तर प्रदेशातील लखनौमध्ये दुर्मिळ आणि करंट मारणारं मोरपंख आहे. या मोरपंखाची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत 200 कोटी असल्याचं त्याने पांडे यांना सांगितलं. हा मोरपंख कमी किमतीत खरेदी करा आणि जे कंपनीला जादा किमतीमध्ये विकून नफा मिळवा असा सल्ला त्यानं पांडेला दिला. विश्वास बसावा म्हणून त्याने मोबाईल फोनवर असलेली एक व्हिडिओ क्लिप देखील पांडे यांना दाखवली. अखिलेश पांडे गजभियेच्या आमिषाला बळी पडला आणि लखनौमध्ये जाऊन त्यानं मोरपंखांचं प्रात्यक्षिक दाखवलं. मात्र पांडे यांना मोरपिसाऐवजी रिकामा डबा देण्यात आला. फसवणूक झाल्याचं कळताच पांडे यानं पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे आणि या प्रकरणी पोलिसांनी मुकेश गजभियेला अटक केली असून त्याच्या साथीदारांचा शोध सुरू आहे. पोलिसांना त्यांची विश्वासार्हता टिकवायची असेल तर पोलिसांना त्यांची कार्यपद्धती बदलावी लागेल. इंग्रजांच्या काळातील पोलिसिंग आता चालणार नाही. लोक पोलीस ठाण्यात येताना घाबरायला नको, त्यांना न्यायाचा भरोसा असायला हवा असं स्पष्ट मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं. गुन्ह्यामध्ये पीडित महिलांसाठी नागपूर पोलिसांनी सुरू केलेल्या भरोसा सेलच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. सध्या स्ट्रीट क्राईमसह व्हाईट कॉलर क्राईम वाढतोय. बदलत्या टेक्नॉलॉजीमुळे गुन्ह्यांचे प्रकार देखील तीव्रतेने बदलत असताना पोलिसांनीही स्वतःला बदलणं आवश्यक असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. चंद्रपूर पोलीस दलानं सरत्या वर्षाच्या शेवटच्या दिवशी एक अनोखी संवेदनशीलता दाखवली आहे. सलग 9 वर्ष बॉम्बशोधक कार्य आणि गुन्हे तपास कामात आपली चोख सेवा प्रदान करणाऱ्या माजी श्वान खुशी हिचा निरोप सोहळा समारंभपूर्व सादर केला. अर्धांगवायूनं आजारी असलेल्या खुशीला एका झटक्यात कामावरून कमी करणं ही प्रथा मोडीत काढत तिनं दिलेल्या सेवेसाठी तिचा सन्मानाने निवृत्ती सोहळा आयोजित करून पोलीस दलानं तिच्या कर्तव्यनिष्ठेला सलाम केला. मुंबई अग्निशमन दलातले जवान राजेंद्र रंगनाथ भोजने यांचं दुर्दैवी निधन झालंय. राजेंद्र हे रेसकोर्स इथे 10 डिसेंबरला एक पक्षी वाचवण्यासाठी विजेच्या खांब्यावर गेले होते. त्यावेळी बाजूने जात असलेल्या रेल्वेच्या उच्च दाबाच्या इलेक्ट्रिक वायरशी संपर्क आल्यानं राजेंद्र आणि त्यांचे साथीदार गंभीर जखमी झाले होते. त्यांना ऐरोलीच्या बर्न हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं, पण 21 दिवसांची त्यांची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली. राजेंद्र यांना शहीद जाहीर करण्याची मागणी त्यांच्या कुटुंबियांनी केली आहे. पुणे महापालिका निवडणुकीत आम्ही भाजपसोबत युती करणार आहोत. शिवसेना सोबत आली तर आमची सत्ता येईल. महापालिकेत सत्ता आल्यावर आमच्या पक्षाला महापौरपद मिळावं अशी मागणी पालकमंत्री आणि मुख्यमंत्र्यांकडे आपण करणार असल्याचं केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पुण्यात सांगितलं. नवीन वर्षानिमित्त त्यांनी एक कविताही ऐकवली. नवीन आलेलं आहे वर्ष आणि नरेंद्र मोदीमुळं आम्हाला सर्वांना आलेला आहे हर्ष. आणि त्यामुळे मी हे तर सांगितलं की आता आपल्याला की 2000 हे वर्ष आलेलं आहे 2017 आणि आमच्या सरकारकडून तुम्हाला अजिबात होणार नाही का खतरा. आणि तुम्ही आता विनाकारण इकडे तिकडे मारू नका चक्रा, कारण आता आम्हाला सापडलेला आहे चांगला बकरा. मुंबईतल्या पदपथांवरच्या वाहनतळांना आता परवानगी मिळणार नाही. पदपथ हे प्राधान्यानं पायी चालणाऱ्यांसाठीच असतात. ही बाब केंद्रस्थानी ठेवून पालिका प्रशासनानं आता पदपथांसाठी स्वतंत्र धोरण नुकतंच मंजूर केलंय. पालिका क्षेत्रातल्या पदपथांचे आकार, पादचाऱ्यांची संख्या याचा अभ्यास करून पालिकेची मार्गदर्शक तत्त्व तयार करण्यात आली आहेत. यामध्ये पादचाऱ्यांची संख्या जास्त असणाऱ्या रेल्वे स्थानकांसारख्या भागांमध्ये पदपथांची रुंदी जास्त ठेवण्यासोबतच पदपथांच्या सलगतेचाही विचार करण्यात आलाय. पदपथांवरचा 2.20 मीटर एवढा भाग मोकळा ठेवणं आता बंधनकारक करण्यात आलंय. पालिकेच्या प्रमुख अभियंत्यांनी याबाबतची माहिती दिली आहे. वांद्रे पूर्वेला जवळपास 80-90 म्हाडाच्या इमारती आहेत. यातील बहुसंख्य इमारती या 60 वर्षांपूर्वीच्या असून त्यांची अवस्था जर्जर अशी झाली आहे. त्या कधी कोसळतील याचा आता नेम नाहीये. यातच या इमारतींमधील रहिवाशांना या इमारतींचा पुनर्विकास करण्याची परवानगी सरकार देत नाहीये. त्यामुळे इथल्या रहिवाशांनी साखळी आंदोलन सुरू केलंय.
सीएनजीवर चालणाऱ्या पहिल्या दुचाकीचं मुंबईमध्ये अनावरण करण्यात आलं. केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री धर्मेश प्रधान यांच्या हस्ते या दुचाकीचं अनावरण करण्यात आलं. 1.2 किलो सीएनजीची क्षमता असलेली ही गाडी 120 ते 130 किलोमीटर प्रति किलो धावू शकते. वाढतं प्रदूषण कमी होण्याच्या दृष्टीनं ही काळाची सध्या गरज असल्याचं प्रधान यांनी यावेळी म्हटलंय. शिवाय मुंबई नागपूर समृद्धी मार्गालगत गॅस पाईपलाईन टाकण्याची योजना असल्याचं त्यांनी यावेळी म्हटलं. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी ग्रीन एनर्जी वापरणाऱ्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांना विशेष गुण देऊ असंही यावेळी म्हणाले. टू व्हीलर में भी सीएनजी एक फ्यूल करके यूज होगा. आज हमने एक पायलट शुरू किया. होंडा की स्कूटी में सीएनजी फ्यूल करके यूज करना शुरू किया. आज थोड़ा उसकी रिट्रो किट 12,000 रुपया लगता है. जब इसमें वॉल्यूम बढ़ेगी ये वैल्यू भी थोड़ा घटेगी और उसको कैसे और इंसेंटिवाइज किया जा पाएगा, उसको कैसे और सस्ता किया जा पाएगा, उसकी भी हम बिजनेस प्लान बना रहे हैं. कचऱ्यातील प्लास्टिक ही मोठी समस्या आहे. मात्र नवी मुंबई महापालिकेने कचऱ्यातील प्लास्टिकवर प्रक्रिया करून त्याचा रस्ते बनवण्यासाठी वापर केलाय. नवी मुंबई पालिकेने असे एकूण 10 रस्ते बनवलेत. यासाठी पालिकेला प्लास्टिक विकत घ्यावं लागलेलं नाहीये. पालिका घनकचरा व्यवस्थापन केंद्रावर येणाऱ्या प्लास्टिकवर प्रक्रिया करून त्यापासून तयार झालेले दाणे डांबरी रस्ते बनवताना वापरण्यात आले आहेत. प्लास्टिक वापरल्यामुळे रस्त्यावर खड्डे पडणार नाही आणि रस्ते पावसातही टिकून राहतील असा आशावाद पालिका आयुक्तांनी व्यक्त केलाय. नवी मुंबई पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी तुर्भेमधील घनकचरा व्यवस्थापन केंद्राची पाहणी केली. पालिका सभागृहात सर्वपक्षीय नगरसेवकांनी, विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी तुर्भेतल्या घनकचरा व्यवस्थापन केंद्राचा मुद्दा उपस्थित केला होता. शहरातील कचरा टाकायला जागा शिल्लक राहिली नसल्याची ओरड या नगरसेवकांनी सुरू केली होती. कचरा टाकायला जागा नसल्याचा फटका नागरिकांना सोसावा लागतोय, तरीही प्रशासन कोणतीही पर्यायी व्यवस्था करत नसल्याचा आरोपही या नगरसेवकांनी केला होता. आपण सर्व एक आहोत, सर्वजण समान आहोत हा संदेश देण्याच्या उद्देशानं पिंपरी चिंचवड आणि पुण्यातले काही उद्योजक एकत्र आले आणि त्यांनी हा संदेश देण्यासाठी थायलंडमध्ये सर्वात मोठी अंडर वॉटर ह्युमन चेन अर्थात मानवी साखळी तयार केली आणि त्याचीच नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे. समुद्रात 182 जणांनी मानवी साखळी करणं खरंच कठीण काम आहे आणि ते त्यांनी यशस्वी पूर्ण केले आणि म्हणूनच त्याची दखल गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने घेतलेली आहे. महाराष्ट्राच्या धार्मिक वैभवाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या वारकरी संप्रदायाची आता आधुनिकतेकडे वाटचाल होणार आहे. वारकरी संप्रदाय आता हायटेक होतोय. आता राज्यामध्ये संत वाङ्मयाची परीक्षा ऑनलाईन होणार आहे. समानतेची शिकवण देणाऱ्या भागवत धर्माची खरं तर आता खूप गरज आहे आणि ते ज्ञान जास्तीत जास्त तरुणांकडे जाण्यासाठी शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराज मिशननं उचललेले हे पाऊल नक्कीच फायदेशीर ठरेल, यात शंका नाही. राज्याला सर्वाधिक लांबीचा पूल मिळालाय. गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यातील जानमपल्ली इथे गोदावरी नदीवरील 2 किलोमीटर लांबीचा पूल राज्यपाल विद्यासागर राव यांच्या हस्ते लोकार्पित करण्यात आला. हा पूल महाराष्ट्र, छत्तीसगड आणि तेलंगणा या तीनही राज्यांसाठी महत्त्वाचा दुवा ठरलाय. याच परिसरात इंद्रावती आणि प्राणहिता या मोठ्या नद्यांवरील 2 मोठ्या पुलांच्या कामांचा भूमिपूजन सोहळा देखील पार पडला. या पुलावर वाहतूक सुरू झाल्यानं महाराष्ट्र आणि तेलंगणा या 2 राज्यातील व्यापार आणि वाहतूक अधिक सुकर होणार आहे. या कार्यक्रमात राज्यपालांनी सिरोंचा इथून हैदराबादला जाणाऱ्या पहिल्या एसटी बसला हिरवा झेंडा दाखवत रवाना केलं. गोदावरी नदीवरील या पुलाच्या लोकार्पणाने दक्षिण गडचिरोलीकरांचं प्रत्येक वर्षाचं स्वप्न, नवीन वर्षाचं स्वप्न आता पूर्ण झालंय. अटल आरोग्य सप्ताहानिमित्त नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या पुढाकाराने नाशिकमध्ये आरोग्य महाकुंभचं आयोजन करण्यात आलंय. नवीन वर्षाच्या स्वागताला 1 जानेवारीला नाशिकमध्ये महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलंय. 1 लाखांहून अधिक रुग्णांची तपासणी करण्याचा मानस पालकमंत्र्यांनी व्यक्त केलाय. कान, नाक, घसा, दृष्टी या आजारासह हृदयविकार, किडनी, मधुमेह अशा रोगांवर उपचार केले जाणार आहेत. सरकारी अधिकारी, सेवाभावी संस्था यांच्या माध्यमातून आरोग्य शिबिर राबवली जाणार आहेत.
जेएनयू युनिव्हर्सिटीमध्ये शिकत असलेल्या 12 विद्यार्थ्यांच्या निलंबनाविरोधात टाटा सामाजिक विज्ञान संस्थान मुंबईमधील आंबेडकरवादी स्टुडंट्स असोसिएशनच्या शेकडो विद्यार्थ्यांनी एकत्र येत टाटा सामाजिक संस्थान चेंबूर ते आंबेडकर उद्यान चेंबूरचा निषेध मोर्चा काढला. 26 डिसेंबरला जेएनयूमध्ये अकादमी परिषदेसमोर विद्यार्थ्यांनी काही मागण्यांसाठी आंदोलन केलं होतं आणि यानंतर या विद्यार्थ्यांना जेएनयूमधून निलंबित करण्यात आलं आणि त्याच संदर्भात हे आंदोलन या विद्यार्थ्यांनी केलेलं आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.